एक मोठी बातमी येते। नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांवरती सोफा पुसण्याची वेळ आली। नारायणगाव पोलीस स्टेशन इमारतीचं उद्घाटन झाल्यानं सभा मंडपात बसण्यासाठी आले असताना बसण्यासाठी ठेवण्यात आलेला सोफा हा खराब असल्यामुळे अजित पवारांनी स्वतः सोफा पुसला। त्याची ही दृश्य समोर आली आहेत। हे सोफे व्हीव्हीआयपींना बसण्यासाठी ठेवण्यात आलेले होते। नारायणगावात एका उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी स्वतः हा सोफा पुसला आणि मगच ते त्यावरती बसले। नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांवरती सोफा पुसण्याची वेळ आली। त्याची ही दृश्य आहेत स्पष्टपणे। नारायणगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आणि सभा मंडपात बसण्यासाठी सगळे नेते मंडळी आले असता त्यांच्यासाठी जो काही सोफा ठेवण्यात आलेला होता तो मात्र खराब असल्यामुळे अजित पवारांनी स्वतः हा सोफा साफ केला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आहेत आपल्या सोबत। सचिन, काय झालं होतं? निश्चितच आज नारायणगाव या ठिकाणी नारायणगाव पोलीस नूतन इमारतीचं उद्घाटन होतं। त्यासाठी उद्घाटनाच्या वेळेपूर्वीच अर्धा तास अगोदर अजित पवार आले होते। इमारतीच्या काही बांधकामामध्ये त्रुटी अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या। त्यानंतर ते मुख्य व्यासपीठावरती आले। उद्घाटनानंतर व्यासपीठावरती आल्यानंतर त्या सोफ्यावरती काही धूळ होती, ती धूळ अजित पवारांनी स्वतः साफ केली व त्यावरती अजित पवार स्वतः हे त्यासाठी बसले। त्याची त्यांनी नाराजी मात्र व्यक्त केलेली नसली तरी त्यांच्यावरती स्वतः आज धूळ साफ करून स्वतः बसायची वेळ आलेली आहे। सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपण दृश्य बघतोय, सोफ्यावरती धूळ आहे म्हटल्यावर स्वतःच अजित पवारांनी ही धूळ साफ केली आणि मगच ते त्यावरती बसले, कोणतीही तक्रार न करता। सुरुवातीला बातमी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबतच्या चर्चांना उधाण आलंय। अशातच खासदार संजय राऊतांनी मनसे आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीबाबत एक मोठं वक्तव्य केलं। राज ठाकरे यांच्यासोबत नातं जोडणं ही उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका आहे, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला। राऊतांच्या वक्तव्याला मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिसाद दिलाय। संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांमध्ये न बोलता शिवतीर्थावरती जाऊन बोलावं असं ते म्हणाले। स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आणि कोण काय बोलतंय त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही। त्यांच्या मनात एक खंत आहे की राजसाहेब बऱ्याच जणांना शिवतीर्थावर त्यांचा पाहुणचार करतात, चांगली कॉफी पाजवतात। एकदा संजय राऊतनं जावं कॉफी प्यायला। हां, त्यांना ही भीती असेल की शिवतीर्थावर गेल्यावर त्यांच्या गाडीचं मागच्या वेळेसप्रमाणे काही होईल तर प्रकाश महाजन त्यांच्या गाडीचं जवळ उभा राहतील आणि त्याचं संरक्षण। त्यांची गाडी फोडली होती। हा, ती फुटणार नाही। मी त्या गाडीचं संरक्षण करायला मी स्वतः उभा राहीन। त्यांनी जाऊन मध्ये चहा कॉफी घ्यावी, युतीची चर्चा करावी। असे प्रसार माध्यमात बोलून, प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींसमोर बोलून युती होत नसते। आणि आता पुढची बातमी बघूयात। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपी निलेश चव्हाणचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। कमरेला पिस्तूल लावून निलेश चव्हाणचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। कमरेला पिस्तूल लावून निलेश चव्हाण नाचत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसतंय। निलेश चव्हाण सोबत शशांक हगवणेचा सुद्धा माज कॅमेरामध्ये कैद झालाय आणि एक निलेश चव्हाण आणि दुसरा या व्हिडिओमध्ये शशांक हगवणे आहे। तर गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केलाय। वारजे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर तातडीनं परवाना रद्द करण्यात आलाय। दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं उघड झालंय। ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी परवाना नाकारला होता, मात्र गुन्हा दाखल असताना दबावातनं सुपेकरांनी परवाना मिळवून दिल्याची चर्चा आहे। तर गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला निलेश चव्हाणचे कुटुंबीय पोलिसांच्या रडारवरती आलेत। आरोपी निलेश चव्हाणच्या आई वडील आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। पुणे पोलिसांकडून आई वडील आणि भावाची चौकशी करण्यात आली। निलेश चव्हाण हा अद्याप फरार असून त्याच्या आई वडिलांना घरातनं ताब्यात घेण्यात आलं।
तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीला तिच्या आई वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले 51 तोळा सोनं हे हगवणे कुटुंबानं गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे. लग्नामध्ये वैष्णवीला दिलेलं 51 तोळा सोनं हगवणे कुटुंबियांकडनं फेडरल बँकेत गहाण ठेवण्यात आल्याचं समोर आलंय. तर वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीला लग्नात तिच्या माहेरकडनं 51 तोळा सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या गेल्या. इतकंच नव्हे तर हगवणे कुटुंबियांना 7 किलो चांदीची भांडी देखील लग्नात दिली होती. आधी लग्नामध्ये दिलेलं 51 तोळा सोनं नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी बँकेत ठेवलंय, त्यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का, असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले. निलेश चव्हाणनं आपल्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावलेले. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीला याची जराही कल्पना नव्हती. बेडरूममधील फॅन आणि एअर कंडिशनमध्ये त्यानं हे कॅमेरे गुपचूपपणे बसवलेले. एक दिवशी निलेशच्या पत्नीला त्याचा संशय आल्यावर तिनं विचारणा केली. त्यावेळी निलेशनं तिला उडवाउडवीची उत्तरं दिली. निलेशनं याच कॅमेराच्या माध्यमातून आपल्या पत्नीशी संबंधांचं रेकॉर्डिंग केलं होतं. निलेशच्या लॅपटॉपमध्ये हे चित्रीकरण त्याच्या पत्नीला सापडलं. तसंच आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतले व्हिडिओज सुद्धा त्याच्या लॅपटॉपमध्ये त्याच्या बायकोनं पाहिले. पत्नीनं त्याला याबद्दल जाब विचारल्यावर निलेशनं तिला चाकूचा धाक दाखवला आणि धमकी दिली. निलेशच्या कुटुंबाकडनं होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर निलेशच्या बायकोनं त्याचं घर सोडलं. तसंच या प्रकरणी निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.